नमस्कार, मी सुनील बेलदार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याच्या स्वप्नातलं घर बांधावं आणि त्या घरासाठी वाटेल तो करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते घर बांधण्यासाठी जागेचा शोध घेत असतो. खास करून गावाखेड्यातील शेतकरी बांधव असतात, त्यांचं देखील स्वप्न असतं की आपल्या मुलाबाळांना आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, यासाठी ते शहराकडे धाव घेत असतात. आणि असंच धाव घेत असताना ते शहराकडे अशी जागा देखील शोधत असतात की त्या जागेवरती ते घर बांधू शकतात. असाच एक शेतकरी होता ज्यांनी गेल्या 15 वर्षांपूर्वी, लक्ष देऊन ऐका की 15 वर्षांपूर्वी त्यांनी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. जागा देखील मिळाली. जागा स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी तो व्यक्ती गेल्या 15 वर्षापासून प्रशासनाच्या अक्षरशः पाया पडतोय, न्यायालयात जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आपल्या जो 15 वर्षाचा त्याचा अनुभव त्या व्यक्तीचा तो इतका वाईट आहे की त्या व्यक्तीला आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आणि त्यांनी त्या संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त किंवा संबंधित विभागांना त्यांनी तसं निवेदन देखील दिलं आहे की येत्या 25 तारखेला जर मला न्याय दिला गेला नाही तर 25 मेला मी मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आत्महत्या करणार आणि माझ्या आत्महत्येला सर्वस्वी कारणीभूत जे प्रशासकीय यंत्रणेतील जे जबाबदार व्यक्ती असतील ते असणार आहेत. आणि माझ्या मृत्यूनंतर तुम्ही आनंद उत्सव साजरा करावा, असे देखील त्यांनी त्या निवेदनात म्हटलं आहे. नक्की हा व्यक्ती आहे तरी कोण, ते राहतात कुठे आणि त्यांनी जागा कधी घेतली आणि त्यांना त्या जागेसंदर्भातला काय अनुभव आला, हे सर्व आपण आज प्रबंधभूमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आत्ता आपण त्याच शेतकरी बांधवाच्या घरी बसलेले आहोत. जो पीडित शेतकरी बांधव आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांना एकंदरीत त्या प्रशासकीय यंत्रणेचा कसा अनुभव आला हे सर्व जाणून घेण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. दादा, तुमचं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे. तुमचं नाव काय, तुम्ही राहता कुठं आणि करतात काय? माझं नाव धनंजय शामराव दळवी. मी राहणार लखमापूर येथील आहे आणि आज रोजी मी महालपाटणे शिवारात शेती व्यवसाय करून माझं उदरनिर्वाह भागवतो. किती वर्षापासून तुम्ही महालपाटणे गावात राहतात? 25 वर्षापासून आम्ही याच ठिकाणी आहोत. महालपाटणे गावात राहतात तुम्ही. मग अशी मला असं तुमच्या घरातले जे कागदपत्र होते जे तुम्ही सन्माननीय न्यायालयाकडे ते न्याय मागण्याचा प्रयत्न करतात, एकंदरीत सांगायचं म्हटलं तर नक्की एकंदरीत हे प्रकरण आहे तरी काय, आणि तुम्हाला कोणी फसवलं, कसं फसवलं, काय या मागची खरी माहिती आहे? खरी माहिती आहे 2010-11मध्ये सोमनाथ धांडे नावाचा व्यक्ती माझ्याकडं, हेमंत सोमनाथ धांडे नावाचा व्यक्ती माझ्याकडे आला आणि त्याने या लकी ड्रॉ स्कीमच्या बाबतीत मला थोडीशी प्रथमतः मार्गदर्शन केलं. लकी ड्रॉ स्कीम म्हणजे काय ती स्कीम होती? ती स्कीम होती सिद्धेश्वर नगर प्लॉट योजना अशा नावाची स्कीम होती आणि त्या स्कीमच्या बाबतीत थोडंसं सांगितलं. त्या सांगितल्यानंतर त्या अनुषंगाने मी त्यांच्यावर थोडासा विश्वास ठेवला आणि मी त्या स्कीमच्या संदर्भात जी शेती होती, जी गट नंबर 408-1 या ठिकाणी टेहरे गावात ती जमीन, शेतजमीन होती. टेहरे गावाला लागून, ग्रामपंचायतीच्या ऑफिसला लागून जवळ जमीन होती, टेहरे सोयगाव रोडाला लागून. तर त्या ठिकाणी मला त्या स्कीमच्या बाबतीत त्याने थोडंसं मार्गदर्शन केलं. त्या अनुषंगाने मी थोडंसं चला एक शहराकडे आपल्याला काहीतरी ओघ होईल किंवा भविष्यात आपल्या पोराचं काहीतरी उदरनिर्वाह साधन त्या ठिकाणी धंदा व्यवसाय उपलब्ध करता येईल या हिशोबातून मी त्या स्कीमला थोडंसं राजी झालो. ती स्कीम होती काय, नक्की ती स्कीम होती का, म्हणजे ती स्कीम कशी होती? ती स्कीम 45 महिन्याची स्कीम होती. लकी ड्रॉ पद्धतीची स्कीम होती ती. आणि ज्या व्यक्तीला ते लकी ड्रॉ त्यामध्ये चिट सोडत पद्धतीने तर लागला तर त्यापुढं त्याचे हप्ते भरायचे नाही. ज्या व्यक्तींना लागला नाही त्यांनी शेवटपर्यंत हप्ते भरत राहायचं, अशा पद्धतीने स्कीम होती. आणि किती महिने ही स्कीम चालणार होती, किंवा की ह्या स्कीममध्ये किती पैसे भरायचे होते? महिन्यांनी भरायचे होते की वर्षांनी भरायचे होते? आणि त्या स्कीमचे हप्ते होते 1 महिन्याने 3000 रुपये भरायचे प्रत्येक सभासदाने. बरोबर. अशा पद्धतीने ती स्कीम होती आणि ती स्कीम 45 महिने चालणारी स्कीम होती. हां. आणि किती सभासद होते एकूण या स्कीममध्ये? 155 सभासद म्हटलं होतं त्यांनी. 155 सभासद, 45 महिने, प्रत्येक महिन्याला 3000 रुपये भरायचे होते. ही स्कीम कोणी राबवली होती, त्या व्यक्तींचे नावं काय, आणि हा जो व्यक्ती तुम्ही सांगितला मग अशी तो व्यक्ती कोण होता? हा जो व्यक्ती होता धांडे नावाचा जो व्यक्ती होता प्रॉपर लखमापूरचा होता. पूर्वी लखमापूरला राहायचा तो. आणि त्या अनुषंगाने तो माझ्याकडं आला होता. म्हणजे त्याचा परिचय होता, त्याचा माझा परिचय होता. मीही लखमापूरला असल्यामुळे तर त्याचा माझा परिचय होता. त्या स्कीममध्ये सतीश वसंत आणि सुशील गोकुळदास भावसार यांचा गट नंबर 407-2 ब, गट नंबर 408 आणि गट नंबर 406
एक अशा पण 3 सातबारे उतारे त्या ठिकाणी टेहरे गावात होते आणि त्या 3 टेहरे गावातील सातबारे जमिनीचे सातबारे आम्हाला दाखवून त्या स्कीमच्या बाबतीत आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करून मी आणि माझ्या आईच्या नावाने असे 2 प्लॉट ठिकाणी स्कीममध्ये पैसे भरत होतो त्या ठिकाणी. आता तुम्ही ज्यांचे नाव घेतले भाऊसर आणि अजून एक व्यक्तीचं नाव घेतलं, यांनी ती स्कीम कशी तुम्हाला म्हणजे त्या स्कीमबद्दल तुम्हाला काय माहिती दिली? त्या स्कीमबद्दल त्यांनी माहिती झाली, अतिशय चांगल्या पद्धतीने स्कीम आहे आणि भविष्यात या स्कीमला या जागेला खूप महत्त्व येईल आणि तुम्ही त्या स्कीमबद्दल राजी केला मला त्या ठिकाणी त्यांनी. पण तुम्हाला त्यावेळी वाटलं का याच्यात फ्रॉड होऊ शकतो असं? नाही, त्यावेळेस असं काही विषय पण होता की त्यावेळेस पुढे जाऊन काही फ्रॉड होईल, काही आमचं नुकसान होईल, काही मला त्याबद्दल काही त्रास होईल अशा पद्धतीने कुठलंही काही मार्गदर्शन दिलेलं नव्हतं त्यांनी. मग तुम्ही किती महिने सलग पैसे भरले या स्कीममध्ये? एका नावाचे आम्ही 3 महिने भरले आणि ते लकी ड्रॉमध्ये 3 महिन्यानंतर तो प्लॉट लागला होता आणि एका नावाचे आम्ही 45 हप्ते भरत होतो त्यावेळी. म्हणजे पूर्ण 25 हप्ते तुम्ही भरले. त्यानंतर मग तुमच्या नावावरती जागा केली का त्यांनी? मग त्याच्यानंतर त्यांनी जवळपास 25 महिन्याची स्कीम संपल्यानंतर त्यांनी 1-1.5-2 वर्ष असं मटपणा केला, अजून ती जागा येणे नाही, असं नाही तसं नाही, असं करून 1-1.5 वर्ष त्यांनी वेळ काढूपणा केला. मग तुम्ही ही जागा म्हणजे तो तुमचा व्यवहार कधी झाला, म्हणजे स्कीम कधी सुरुवात झाली आणि पैसे किती वर्षापर्यंत भरले, ते वर्ष कोणतं, म्हणजे तुम्ही जागा घेतल्याचं वर्ष कोणतं आणि कधी तुमची स्कीम संपली? स्कीम चालू झाली ती 2010-11 स्कीम चालू झाली ती आणि त्याच्या 25 हप्ते म्हणजे 4 वर्षी स्कीम चालली. बरोबर, अशा पद्धतीने ही स्कीम होती. बरोबर. मग तुम्हाला हे कधी कळालं की ही जागा आपल्या नावावर होऊ शकत नाही असं? ही जी स्कीम संपल्यानंतर मग त्यांनी आम्हाला 1-1.5 वर्ष अशा पद्धतीने आज करतो उद्या करतो अशा पद्धतीने सांगितलं आणि एक दिवशी त्यांचा मला फोन आला की तुमचे ती जी जमीन म्हणजे ती जागा जी झालेली आहे तुमचे प्लॉट तर खरेदी करायला या म्हणून आम्हाला बोलवलं त्या ठिकाणी आणि 3/3/2016 रोजी यांनी मला खरेदी करून दिली ती जागा. 3/3/2016ला. मग ती जागा तुमच्या नावावर झाली ना 2016 मध्ये? मग ती जागा 2016 नंतर नावावर काही झाले नाही. त्या जागेवर यांनी आम्हाला सांगितलं लेआउट झालेलं आहे की पक्क तिथं झालेलं आहे, आता कंप्लीट ती जागा तुम्हाला खरेदी करून देतो. मी खरेदी करून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला त्या खरेदी करून घेतल्या. त्याच्यातलं आम्हाला काही ज्ञान नव्हतं की तुकडे बंदीत खरेदी झाल्या की कशा वेळेचं काही ज्ञान नसल्यामुळे ते आम्ही खरेदी त्यावेळेस करून घेतल्या. पण ज्यावेळेस खरेदी झाल्या तर ती नोंद लावण्यासाठी आम्ही तलाठी कार्यालयात गेलो. इंडेक्स 2 आणि खत घेऊन तलाठी कार्यालयात दिलं मी ते. तर तलाठी कार्यालयाने दिला तर मला 4-5 दिवसात तलाठीने बोलून घेतलं की तात्यांना मी फोन केला की तात्या आमचं ते नोंद लावण्यासंदर्भात काय झालं. तर त्यावेळेस मला बोलून तात्यांनी सांगितलं की ही जी जागा आहे ही येणे नसल्यामुळे हिचा लेआउट पाळला नसल्यामुळे तर ही जागा तुम्हाला नावावर होणार नाही बॉस. मग त्यावेळेस तात्यानं सांगितलं की ही नोंद टाका. मग त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस ती नोंद टाकून ठेवली. त्या नोंद क्रमांक 2694 ती नोंद क्रमांक टाकून ती नोंद प्रलंबित ठेवली. प्रलंबित ठेवलेली होती. तर प्रलंबित ठेवल्यानंतर ती नोंद प्रलंबित ठेवला तर मग त्यावेळेस थोडंसं आम्ही घाबरलो की बुवा यांनी तर आपल्याला खरेदी करून दिली जागा तर ही जागा न व्हायचं कारण काय बुवा असं म्हणून मी आजोबा थोडीशी चौकशी केली तर ही नोंद तुकडेबंदीत त्याने तुम्हाला त्या ठिकाणी फसवलं बुवा असं बिगर येणे करता नाही जागा तुम्हाला येणे दाखवून किंवा येणे कच्चे येणे कागद दाखवून ते पक्के काही कागद नाही बुवा त्याच्यामुळे ती जमीन तुमची नावावर होणार नाही अशा पद्धतीने आम्हाला बाहेर गाईडलाईन मिळाला. बरोबर. मग त्यानंतर तुम्ही कोणतं पाऊल उचललं? मग त्यानंतर मग सुरुवातीला मी दिवाणी म्हणजे तलाठीकडून मी सर्कल भाऊसाहेबांकडे गेलो की अशी नोंद टाकली होती तुम्ही कॅन्सल घे बरं. त्याच्याने मी तहसीलदार साहेबांकडे गेलो. त्यांना कोण सर्कल सौंदाना सर्कल होतं त्यांचं तलाठी कार्यालयात सौंदाना सर्कल आहे त्यांच्याकडे गडाक तलाठी होते त्यावेळेस सर्कलचं नाव नाही मला आठवत. पण त्यावेळेस त्यांच्याकडे गेलो मी. त्यांनी त्या बाबतीत मला की असं सांगितलं की तुकडेबंदीत या खरेदी करून टाकलेल्या बुवा यांनी यांनी फसवलं बुवा असं म्हणून मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर मी तहसीलदार साहेबांकडे त्यांच्याकडे हेच उत्तर मिळालं म्हणून मी प्रांत साहेबांकडे अपील केलं की माझं मूळ मालक सदरी या ठिकाणी मी रजिस्टर खरेदी घेतलेले आहे. रजिस्टर खरेदी केलं की मला शासनाने खरेदी करू होती. शासनाची मी पैसा भरलेला आहे खरेदी खताचा. तर त्या अनुषंगाने मला या खरेदी खतानुसार मूळ मालक सदरी माझं नाव लावा किंवा काही तांत्रिक अडचण असेल तर माझं इतर अधिकारात नाव आहे ना माझं लावलं तेव्हा म्हणजे मी थोडासा त्या जमिनीचा ज्या जागेचा मूळ मालक बनवू शकतो अशा मुद्द्यावर मी प्रांत साहेबांकडे अपील केलं. त्यांनी अपील माझं 1 वर्ष चालून तर काहीतरी धातूर आदेश करून ते अपील माझं नामंजूर केलं. कोण ते प्रांत अधिकारी? कोण? प्रांत सदगीर होते. नितीन सदगीर. ओके.
मग त्यांनी हे प्रकरण 1 वर्ष लांबवलं किंवा 1 वर्ष हे प्रकरण चाललं. 1 वर्ष मी प्रांत कार्यालयात चक्कर मारले, बरोबर. तर त्यांनीही काही मला निकाल दिलेला नाही. बरोबर. पण तुम्हाला सन्मान्य न्यायालयाने काय निकाल दिला होता तुमच्या बाबतीत? न्यायालयाने मी 2016 लगेच त्या शेतजमीन स्टे ऑर्डर घेतली आणि ती जमीन पूर्ण ते जे 3 गट होते ते कोणाला खरेदी विक्री लहान घाण होऊ नये अशा पद्धतीने स्टे ऑर्डर घेऊन मी ते स्टे ऑर्डरचा रजिस्टर कार्यालयात नोंद केलेली होती. बरोबर. की 60 स्टे ऑर्डर मी इथं नोंद केली होती रजिस्टर कार्यालयात. त्याचं 7/12 नावसुद्धा लागलं होतं आणि ही जमीन पूर्ण न्यायप्रविष्ट आहे, तर इथं कोणी खरेदी विक्री करू नये असं पद्धतीने स्टे ऑर्डर. मग हा आदेश आल्यानंतर देखील मग तुमच्या जागेमध्ये फेरफार नक्की कोणी केला? मग हा आदेश दिल्यानंतर 2020 मला पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश केला की ही जी खरेदी विक्री जमीन आहे, ही जी जागा तुम्ही खरेदी केलेली आहे ही कोणाला दान घाण लहान घाण करू नये किंवा कोणाला तेरस्थ व्यक्तीच्या नावावर ही जमीन करू नये अशा पद्धतीने मला 2020 आदेश पण झालेला होता. जिल्हाधिकाऱ्यांकडून? नाही सॉरी, यांच्याकडून न्यायालयाकडून, जिल्हा न्यायालयाकडून. मालेगाव जिल्हा न्यायालयाकडून. मग नक्की ही जमीन तुमची नाही किंवा ह्या तुमच्या तुमची जी जमीन होती त्याच्यात फेरफार नक्की कोणी केला? मग ते प्रांत साहेब त्याच्यानंतर काय झालं, असा आदेश असताना सुद्धा 2020-21 प्रांत साहेबांकडं यांना समोरच्या व्यक्ती सतीश वसंत सुशील गोकदास भावसार यांनी हे जे 3 गट नंबर होते एकत्रित केले मध्यंतरीच्या काळात. बरोबर. न्यायालयात वाद प्रलंबित असताना 2015 ते 2024 पर्यंत महसुली न्यायालयात वाद प्रलंबित होते. त्याच्यानंतर दिवाणी न्यायालयात वाद प्रलंबित होता. त्याच्यानंतर फौजदारी न्यायालयात वाद प्रलंबित असताना देखील यांनी खोटे शपथपत्र तयार करून सतीश वसंत वाणी आणि इतर लोकांनी 6 लोकांनी जी जमीन एकत्रीकरण केले ते एकत्रीकरण केल्यानंतर ते शपथपत्र तहसीलदार कार्यालयात शपथपत्र की ह्या जमिनी कुठलाही वादविवाद नाही किंवा कोणाचा मालकी हक्क नाही अशा पद्धतीने खोटं शपथपत्र तयार करून दिलं. त्या खोटं शपथपत्राच्या आधारे या लोकांनी प्रांत कार्यालयातून ती शेतजमीन पूर्ण येणे केली. येणे करून ती शेतजमीन पूर्ण इतर लोकांना विक्री दाखल करून टाकलेली आहे. पण याच्यात एक असा प्रश्न उपस्थित होतो की समजा न्यायालयाने आदेश दिला, तो आदेश घेऊन तुम्ही तलाठी कार्यालयात गेले, तलाठी कार्यालयात देखील त्याच्यावरती नसतीबंदी लावलं गेलं. असं असताना जागेचा ताबा कोणाला देऊ नये असं न्यायालयाने सांगितल्यानंतर देखील प्रांत कार्यालयात जर अशी गोष्ट घडते किंवा असं खोटं शपथपत्र दाखल केलं जाते तुमच्या विरोधकांकडून किंवा ज्या व्यक्तींकडून, मग त्याची शहानिशा करणं ते संबंधित अधिकाऱ्याचं काम होतं ना किंवा नव्हतं होत्या त्या मागचा भाग आहे. परंतु ते प्रांत अधिकारी होते, त्यांचं काम होतं की त्या जागेची शहानिशा करणं, नक्की त्या जागेवर काही वादविवाद आहेत नाही आहेत किंवा कोणाचा दावा आहे, हे त्यावेळेस काही घडलं नाही का? मग नाही, त्यावेळेस काय झालं, ह्या लोकांनी ज्या जुन्या नोंदी होत्या त्या दुरुस्तीच्या नावाने 155च्या नावाने काहीतरी असं सांगतात तलाठी, त्या नावाने यांनी त्या सगळ्या जुन्या नोंदी 2684 नोंद होती माझ्याकडं की त्या शेतजमीचं येणे ऑर्डर आणा आणि येणे ऑर्डर आणि त्याच्यानंतर काय म्हटलं आपण शेतजमीन लेआउट आणा आणि येणे ऑर्डर आणा अशा पद्धतीने 2684 नोंद प्रलंबित होती. आणि मध्यंतरीच्या काळात प्रांत साहेबांनी तलाठी सर्कल यांनी मिळून ते 2684ची नोंद ही 7/12 उडवली. त्याच्यानंतर न्यायप्रविष्ट नावाची जी नोंद होती 195/2016ची ही नोंद देखील त्यांनी उडवली आणि ह्या नोंदी उडवून त्यांनी हे सगळ्या जमिनीचे 7/12 एकत्रितकरण केले. मग हे जास्त चालू असताना सगळं आता दरम्यानच्या काळात मात्र मी प्रांत कार्यालय, अप्पर जिल्हाधिकार्यालय मालेगाव, विभागीय कार्यालय नाशिक यांच्याकडे अपिलात वाद प्रलंबित असताना इत्थंभूत माहिती तलाठीपासून तर प्रांत साहेबांपर्यंत इत्थंभूत माहिती होती की ही जागेचं वाद प्रलंबित आहे आणि यांच्या विरोधातच केलं होतं मी. तलाठी कार्यालय, मंडलाधिकारी आणि तहसीलदार कार्यालय यांच्याविरुद्ध 2684ची जी नोंद होती ते नोंदीच्या अनुषंगाने माझं मूळ मालक म्हणून नाव लावण्यात की इतर अधिकारात काही तांत्रिकाचं असं तर इतर अधिकारात नाव लावण्यासंदर्भात मी अपिलात होतो. बरोबर. या इत्थंभूत माहिती या संपूर्ण अधिकारी वर्गाला माहीत असताना देखील यांनी ती येणे ऑर्डर करून टाकली आणि न्यायालयाची फसवणूक केली आहे, वरिष्ठ न्यायालयाची. बरोबर. मग आता हे सगळं प्रकरण झालेलं आहे. गेल्या तुम्ही 10 वर्षापासून हा कागदाचा गट्टा घेऊन प्रशासनाच्या दारी जात आहात, न्याय मागण्याची विनंती करत आहात, तरी देखील तुम्हाला न्याय मिळत नाही. दादा मला एक सांगा की तुमची आता प्रशासनाकडे काय मागणी असणार आहे किंवा तुम्ही मला एक अर्ज दाखवला, त्या अर्जात तुम्ही असं म्हटलेलं आहे की तुम्ही 25 मे रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव येथे आत्महत्या करत आहात. आत्महत्या करणं चुकीचं आहे. आत्महत्या करणं हा गुन्हा आहे.
तरी देखील तुम्ही प्रशासनाला असं निवेदन देऊन तुम्ही त्यांच्याकडे एक न्यायाची अपेक्षा करत आहात. तुमची काय अपेक्षा असणार आहे आपल्या प्रशासनाकडून, सन्मान्य न्यायालयाकडून, किंवा तुम्हाला कोणता न्याय मिळावा अशी तुमची अपेक्षा आहे? आता विभागीय आयुक्ताकडे 2024चा जो आदेश होता त्याच्या आदेशात स्पष्टपणे म्हटलं होतं, जो न्यायप्रविष्ट जो शब्दप्रयोग उडवलेला आहे साधारण तो न्यायप्रविष्ट शब्दप्रयोग टाकण्यात यावे अशा पद्धतीने मला विभागीय आयुक्तांनी निकाल माझ्याकडून दिलेला आहे. अर्ध न्यायिक आहे ना, निकाल माझ्याकडून दिलेला आहे. त्या अनुषंगाने मी तलाठी कार्यालय, मंडलाधिकारी, तहसीलदार, प्रांतसाहेब, अप्पर जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदन देत गेलेलं आहे की साहेब ह्या वरिष्ठ आदेशाचं हे लोक पालन करत नाही आहे, तर त्यांनी त्या साधारण नोंद घेण्यात यावी अशा मी वारंवार विनंती करून देखील यांनी अद्यापर्यंत आज तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारे त्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही आहे. एकंदरीत जर बघितलं, प्रत्येकाची इच्छा असते की शहरी भागात छोटीशी जागा घ्यावं, त्या ठिकाणी आपलं छोटंसं घर बांधावं, तिथं आपला उदरनिर्वाह करून आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल करावं. परंतु ज्या व्यक्तीने 2009मध्ये एका व्यक्तीच्या माध्यमातून एका स्कीममध्ये पैसे अटकवले, त्या स्कीमचे पैसे गेले 45 महिने त्या व्यक्तीने भरले. पैसे भरल्यानंतर 45 महिने पूर्ण झाल्यानंतर त्या जागाचा ताबा मिळावा म्हणून ज्यांनी ती स्कीम राबवली त्यांच्याकडे ती जागा स्वतःच्या नावावर व्हावी यासाठी विनवणी केली. त्यांनी टाळाटाळ करून 1-2 वर्षाचा कालावधी घेतला. भांडणं करून त्या व्यक्तीने जेव्हा तो खटला सन्मान्य न्यायालयाकडे दाखल केला, न्यायालयाने देखील त्यांना आदेश पारित केला की मालकाला ती जागा देण्यात यावी. त्यानंतर तो व्यक्ती तलाठी कार्यालयात जातो, तरी त्याला एक सरप्राईज मिळतं की ते जागेचा प्लॉट, त्या जागेचा येणे झालेलं नाही. त्यानंतर तो व्यक्ती परत न्यायालयाच्या दारात जातो, न्याय मागतो. त्यानंतर न्यायालयाने परत आदेश काढून तो व्यक्ती ते आदेश घेऊन तलाठी असेल, सर्कल असेल, तहसीलदार असेल, प्रांताधिकारी असतील, अप्पर जिल्हाधिकारी असतील यांच्या दाराशी जाऊन त्यांना विनवण्या करून तो प्लॉट माझ्या नावावर करा अशी विनंती करत असेल. आणि तब्बल या सर्व प्रकरणामध्ये परत ती जागा त्या व्यक्तीला न मिळता त्या मूळ मालकाकडे जाते, म्हणजे यांची ती सरसकट फसवणूक होते. हे सर्व होत असताना, ही सर्व माहिती असताना देखील जर एखाद्या व्यक्तीला न्याय मिळत नसेल, जर एखादा व्यक्ती गेल्या 10 वर्षापासून म्हणजे 2016 तर आज 2026 आहे, या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये प्रशासनाच्या पाया पडून आत्महत्येचा जो टोकाचा तो त्यांनी निर्णय घेतला आहे. आत्महत्या नक्कीच चुकीची आहे. आत्महत्या करणं हा गुन्हा आहे, तुम्ही करू नये आमची आजची विनंती आहे. आणि तुम्ही करणार नाही हे देखील आम्ही अपेक्षा बाळगतो. परंतु जर एखाद्या व्यक्तीला न्याय मिळत नसेल आणि तुझं असं टोकाचं पाऊल उचलत असेल तर न्याय मागावा तरी कोणाकडे, हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतो आहे. प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार, महाल पाटणे, देवळा, नाशिक.